मला असं वाटतं की काल जो इराणकडनं इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला. एक तर प्रथम लक्षात घेतलं पाहिजे की इराण आणि इस्रायल यांच्यामधलं शत्रुत्व जे आहे, हे जरी खूप जुनं असलं, तरी आत्तापर्यंत ह्या दोघांनी परस्परांवरती प्रत्यक्ष हल्ला म्हणजे इराणकडनं कधीही प्रत्यक्ष हल्ला हा इस्रायलवरती झालेला नव्हता. इराण प्रामुख्याने त्यांच्या पुरस्कृत ज्या संघटना आहेत, विशेष करून हिजबुल्ला सारखी संघटना आहे, जी दक्षिण लेबननमध्ये सक्रिय आहे. त्याच नंतर हौती सारखी संघटना याच्या माध्यमातून इस्रायलवरती अटॅक करणं किंवा हमासला मदत करणं असे प्रकार होत होते. मात्र पहिल्यांदा असं घडलेलं आहे की इराणकडनं या स्वरूपाचा हल्ला हा इस्रायलवरती झाल्यामुळे जो संघर्ष गेल्या 1 वर्षांपासून केवळ इस्रायल आणि हमास यांच्यापुरता मर्यादित होता, त्यामध्ये आता इराणची प्रत्यक्ष एंट्री झालेली आहे आणि ही मात्र निश्चितचपणे चिंतेची बाब आहे. आणि गेल्या 1 महिन्यातल्या जर घडामोडी आपण पाहिल्या, तर इराणकडनं अशा स्वरूपाच्या क्षेपणास्त्रांनी हल्ले होणं हे अपेक्षित होतं. याचं कारण असं आहे की सगळ्यात पहिले हमासचा जो सर्वोच्च नेता जो आहे हानिया, जो इराणचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यांच्या शपथविधीमध्ये तेहरानमध्ये त्याची हत्या करण्यात आली आणि त्यामागे पण इस्रायलचा हात होता. त्यानंतर दक्षिण लेबननमध्ये नजरुल्ला जे आहेत, जे लेबननचा हिजबुल्लाचे अत्यंत सर्वोच्च नेते आहेत, त्यांची हत्या देखील झालेली होती आणि यामागे देखील इस्रायलचा हात होता. त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या गोष्टी इराणकडनं अशा स्वरूपाची रिॲक्शन येणं हे अत्यंत महत्वाचं होतं. मात्र यामध्ये एक बाब आपण लक्षात घ्या की हे आणखीन किती प्रमाणात वाढेल हे डिपेंड करतं आता इस्रायल याला कशा स्वरूपाने रिॲक्ट करतं. कारण साधारणतः 200च्या आसपास क्षेपणास्त्रांचे हल्ले झालेत आणि सगळ्या जगाचं लक्ष लागलंय की इस्रायलकडनं याच्यामध्ये कशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जाईल. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांकडनं जी ऍडवायझरी जारी केली गेलेली आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ती स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे हो, की आखातामध्ये साधारणतः 40 लाख भारतीय आजच्या घडीला राहतात बरोबर. आणि त्यांच्याकडनं देखील फार मोठ्या प्रमाणावरती फॉरेन रेमिटन्सेस आपल्याला मिळत असतात. त्यांची सुरक्षा ही आपल्यासाठी फार मोठी प्राधान्याची गोष्ट आहे. ज्या ज्या वेळेला आखातामध्ये अशा स्वरूपाची आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते, त्या त्या वेळेला आपल्याला इमर्जन्सी रिस्क्यू ऑपरेशन्स करावे लागतात आणि या लोकांना सुखरूपपणे मायदेशी आणावं लागतं. त्यामुळे आपल्याकडनं अशा स्वरूपाची ऍडवायझरी यापूर्वी लेबननमध्ये आपली जो दूतावास आहे त्यांनी दक्षिण लेबननच्या बाबतीमध्ये अशाच स्वरूपाची ऍडवायझरी डिक्लेअर केली होती आणि आता ही अनेक देशांमधनं भारतीय दूतावासाकडनं केली जाईल, विशेष करून आखाताच्या बाबतीमध्ये. निश्चितच सर. सर धन्यवाद. आपण सविस्तर विश्लेषण या सगळ्या घडामोडींचं केलं त्याबद्दल.